आडनाव काय नवीन लावले तुम्ही? माझं किंग जे तुमचं नाव आणि गाव सांगा. आता मी आहे ना दादा लाईव्हला लोकांनी प्रसिद्ध केले मला. मी लई प्रसिद्ध आहे असं मला तरी बोलायचं नाही, पण लाईव्हवाल्यांनी मला प्रसिद्ध केले आणि त्या लाईव्हच्या माध्यमातून मला भरपूर बैल भेटतात. पण झालं आहे काय दादा, हा भाजीपाल्यासारखा वापर झाला. 5:30ला हा बाजार चालू व्हायला लागला, बरोबर आहे. 10ला काहीच नाही. आमची बैल पावणे 8ला सगळी ओपन झाल्यात, 8च्या 8. आता ही बैल आहेत बघा, हे असे गोरे गरीब घेतात पातळीच्या परी विकतात 2-2 रुपये. वंगाळ फक्त आहे तयार करून परत पुढं विकतात. असं बैलांचा व्यापार सध्या चालू आहे. तर ते पातळी व्यापाऱ्यांनी घेतलं गेली आणि 7-8 बैल आपली गेली, गाड्या भरून गेली. 40 पातळीवाली लवकर निघतात दादा. हा व्यापार आहे ना तुमच्या. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे अमोल गिंगे ब्लॉगमध्ये. बैल बाजार सोमवार दिनांक 27 जुलै 2024. आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध बेले सोमवारचा बैल बाजार पाहण्यासाठी. येथे राज्याच्या विविध भागातून शेतकरी, व्यापारी आणि बैलप्रेमी मोठ्या संख्येने येतात. आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात दमदार बैलजोड्या, त्यांची खरेदी विक्री, बाजारातील वातावरण आणि शेतकऱ्यांची खास संवाद. चला तर मग सुरू करूया आजच्या बैल बाजार. आता आपण आलो आहोत भेडेच्या गजबजलेल्या सोमवारच्या बैल बाजारात. आज येथे महाराष्ट्राच्या विविध भागातून शेतकरी आणि व्यापारी आपल्या बैलजोड्या घेऊन आले आहेत. हा बाजार बैल, म्हशी आणि इतर जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असून दर सोमवारी मोठी गर्दी पाहायला मिळते. चला आता पाहूया आजच्या बाजारातील दमदार बैलजोड्या, त्यांच्या किमती, मालकांशी संवाद आणि कोणता व्यवहार ठरतोय. तुम्हाला एखादी जोडी आवडली तर कमेंटमध्ये त्याची किंमत नक्की सांगा. चला आता सुरू करूया आजच्या बाजाराची संपूर्ण सफर. आडनाव काय नवीन लावले तुम्ही? माझं किंग जे तुमचं नाव आणि गाव सांगा. आता मी आहे ना दादा लाईव्हला लोकांनी प्रसिद्ध केले मला. मी लई प्रसिद्ध आहे असं मला तरी बोलायचं नाही, पण लाईव्हवाल्यांनी मला प्रसिद्ध केले आणि त्या लाईव्हच्या माध्यमातून मला भरपूर बैल भेटतात. पण झालं आहे काय दादा, हा भाजीपाल्यासारखा वापर झाला. 5:30ला हा बाजार चालू व्हायला लागला, बरोबर आहे. 10ला काहीच नाही. आमची बैल पावणे 8ला सगळी ओपन झाल्यात, 8च्या 8. आता ही बैल आहेत बघा, हे असे गोरे गरीब घेतात पातळीच्या परी विकतात 2-2 रुपये. वंगाळ फक्त आहे तयार करून परत पुढं विकतात. असं बैलांचा व्यापार सध्या चालू आहे. तर ते पातळी व्यापाऱ्यांनी घेतलं गेली आणि 7-8 बैल आपली गेली, गाड्या भरून गेली. 40 पातळीवाली लवकर निघतात दादा. हा व्यापार आहे ना तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून वाढला गेला. तर हा बाजार 9ला चालू आहे, 5 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत आम्ही थांबायचो. बरोबर आहे. आता 20-22 वर्षामध्ये आमचा तसंच तडका चालला होता. पण आता या 3 वर्षामध्ये बाजार व्यापार चालायचा 5:30ला चालू आणि 10ला तर पार. तुम्ही बघा आता काय राहिलं नाही, काहीच नाही. असं हे आले का बरं मला. एक वासरू आहे ते आपलं चांगलं चॉपर इथं. काय दादा ते ना फक्त काचा विषय दादा या बाजारचा. आज किती अंडी होती तुम्ही? आत्ता आहे ना माझ्याकडे 9 बैल होती आणि 9 बैलांमध्ये काय राहिलं नाही. मी ओपन मोकळा आलो. आता शेतकरी गिरायकापेक्षा व्यापारी गिरायक जास्ती. बरोबर आहे. नातपोतं, सांगोला, 40 जामखेड या भागातून लोक येतात आणि मला याची शेतकरी लोक बैल देतात. त्यांनी वासरू दिले, मामा इथे आले आणि मामा वासरू आणले, त्यात घरी जाऊन घेऊन आले. म्हणजे या शेतकरी लोकांचं माझ्या एवढी भावना आहे, त्यांच्या माध्यमातून माझा व्यापार चालला आहे. आता पनवेल, पडगाव, सरळगाव, इकडं खाली कसारा या साईडचे लोक मला फोन बैल देतात. इथं आल्यावर मामा पैसे द्या, व्यवहार तुम्ही करा. इथं आल्यावर लोक विकलं 2,000 आपले 400 राहिले पैसे घेऊन नाश्ता पाणी करून ते आपले त्यांचे घेऊन जातात. दर आपल्याला 5-6 बैल ते देतात, त्यांच्या माध्यमातून मला 2-2 रुपये भेटतात. तरी मी सर्व आता पंढरपूरला गेलो दादा कालला. पंढरपूरवरून मी रात्री 11 वाजता आलो. पण देवाची काय देणगी असेल 6-7 बैल दिली मला काल 4च्या पुढे लोकांनी आणि त्याच्या माध्यमातून मला 2-4 रुपये भेटलेत. म्हणजे मी देवाने मला वारीला पाठवल्यानंतरही एवढा आजचा हप्ता फिरला आहे ना असं काही झालं नाही. पैसे भेटले. मी सर्व देणारा घेणाराच
शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. माझा नंबर आहे 97 30 49 98 50. पप्पू पिंगळे, वडगाव का शिंदे मंच. चालते तर चला, धन्यवाद. मित्रांनो, आजचा भेले सोमवारचा बैल बाजार येथे संपवतो. आज आपण बाजारातील विविध बैल जोड्या, शेतकऱ्यांशी झालेल्या गप्पा आणि खरेदी विक्रीची माहिती पाहिली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि अशाच बैल बाजार, गावाकडील जीवन आणि शेतीविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी अमोल गेंजे व्लॉग चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या आणि भन्नाट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.